तर इथे मस्त मोकळी सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। मऊ मोकळी झटपट तयार होणारी सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अर्धा किलो चिकन या प्रमाणात आपण ही रेसिपी तयार करत आहोत। अगदी कमालीची बनते आणि करायला अगदी सोपी आहे ही पद्धत। तुम्ही देखील अशा प्रकारे ही बिर्याणी बनवू शकता, ट्राय करू शकता। खूप मस्त होते, अगदी मोकळा सळसळीत भात होतो, तरी देखील एकदम फडफडीत होत नाही, मऊ छान होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। हे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि यासाठी मी इथे 400 ग्रॅम लांब दाण्याचा तांदूळ वापरत आहे। बिर्याणी करत असताना लांब सडक त्याचा भात होईल आणि चांगला मोकळा होईल असाच तांदूळ आपल्याला निवडून घ्यायचा आहे। आणि मी इथं जुना तांदूळ वापरला आहे। शक्यतो तुम्ही देखील जुना तांदूळच वापरा। बाकीचं आपल्याला चिकन मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे, त्यासाठी घेतलेलं साहित्य सांगते। अगदी सोपं साधी साहित्य आहे आपलं घरगुती। इथे मी दही घेतलेलं आहे 1 वाटी, आलं लसणाची पेस्ट आहे 2 चमचे, हळद पूड घेतलेली आहे, तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, धनेपूड आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, बिर्याणी मसाला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व आता आपण चिकनला लावून चिकन छान असं मॅरिनेट करायला ठेवणार आहे। आता आधी मी इथे चिकन घेऊन यामध्ये हे सर्व मिक्स करत आहेत मसाले। बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे, तसेच इथे बाकीचे सर्व मसाले देखील मी घालून घेते आणि हे चिकन आपल्याला छान असं अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। सर्वात आधी मी इथं चिकन मॅरिनेट मुरवत ठेवत आहे, त्यामुळे कसं होणार आहे, आपल्याला व्यवस्थित हे छान चिकन मुरवून घेता येणार आहे। यामध्ये थोडा अर्धा लिंबूचा रस पिळलेला आहे, दही घातलेलं आहे, कोथिंबीर घालून आपण हे छान हाताने एकसारखं मिक्स करून घेणार आहे। आता इथे आपलं चिकन छान असं मॅरिनेट करायला ठेवून देऊया एक अर्धा तासासाठी। आणि इकडे मी तांदूळ छान धुवून घेत आहे। 2 ते 3 पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तांदूळ देखील आपल्याला थोडं पाणी घालून भिजत ठेवायचं आहे। आता मी इथे तांदूळ धुवून भिजत ठेवणार आहे। हे पहा, मी इथे तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून मी तांदूळ धुवून भिजत ठेवलेला आहे। तसेच मी इथं कांदा असा लांब लांब उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला थोड्याशा तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे। मी तळून वगैरे घेणार नाही, थोड्या 2 चमचे तेलामध्ये भाजून घेणार आहे। आता हा पॅनमध्ये तेल घालून मी हा कांदा छान असा भाजून घेणार आहे। सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा परतत राहून भाजून घ्यायचा आहे। आता हा पहा, इथे आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे। लगेचच चिकन शिजायला घालणार आहे, त्यासाठी मी इथे स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे। हे पातेलं जाड बुडाचं घ्या, म्हणजे आपली बिर्याणी खाली लागणार नाही। आता या पातेल्यामध्ये मी खालीच असं तेल घालून घेत आहे। 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता या तेलामध्ये आपण जो भाजून घेतलेला कांदा आहे तो घालून घेऊया। त्यातील अर्धा कांदा मी इथे घालून घेते, थोडासा जरा पसरून घेऊया आणि यावरती आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालून घेऊया। चिकन छान असं आपलं अर्धा पाऊण तास मॅरिनेट झालेलं आहे, हे पहा। आता माझी चिकन बिर्याणी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। अगदी तयार होते झटपट आणि चवीला अप्रतिम लागते।
हे पहा, आता अशा पद्धतीने मॅरिनेट केलेलं चिकन मी इथे घालून घेतलेलं आहे. आता हे चिकन आपल्याला छान असं शिजत घालायचं आहे. आता हे आपण चिकन शिगडीवरती शिजायला ठेवणार आहे. साधारण 8 ते 10 मिनिटासाठी मध्यम फ्लेमवर आपल्याला हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. तेवढ्या वेळेत चिकन 20-30% शिजलं जातं. आता चिकनमध्ये आपण तेल घातलेलं आहे, कांदा घातलेला आहे, दही आहे, त्यामुळे एक्स्ट्रा वरून पाणी घालायचं नाही. फक्त झाकण ठेवून आपल्याला वरून पाणी न घालता अजिबात आपण इथं चिकन शिजवून घेतलेलं आहे. तर हे पहा किती छान तेल सुटलेलं आहे, एक्स्ट्रा याचे पाणी सुटलेलं आहे. जे आपण यामध्ये मसाले घातलेले आहे, दही घातलेले आहे, त्यामुळे याचं मॉइश्चर बघा किती छान मस्त असं ग्रेव्ही झाल्यासारखी झालेली आहे. यामुळे आपली जी बिर्याणी होते ते एकदम फडफडीत न होता ग्रेव्हीसाठी मस्त होते. त्यामुळे आता हे चिकन 30 ते 40% शिजवून घेतलेलं आहे. आता हे आपण खाली उतरून घेऊया आणि यावरतीच आपल्याला तांदूळ शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी उकळण्यासाठी मी असं झाकण ठेवलं होतं. झाकण ठेवल्यामुळे पाणी आपलं छान लगेच उकळणार आहे. आता हे पहा, यामध्ये हे खडे मसाले घालून घेणार आहे. इथं 4-5 तमालपत्र, 4-5 लवंग, 4-5 मिरी, दालचिनी, चक्रीफूल आणि जे साधे आपले मसाल्यातले जिरे असतात ना ते घेतलेले आहेत. आणि भरपूर मीठ घालून घ्यायचं आहे. भरपूर म्हणजे अंदाजापेक्षा सुद्धा डबल असं मीठ घालून घ्यायचं आहे इथे. आणि मीठ घालून हे सर्व मिक्स करून छान असं पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. आता पाणी उकळताना याचा कलर थोडा बदलला जातो, जसं जिरे वगैरे घातल्यामुळे आपण हे पाणी पिवळट होतं. आपली बिर्याणी पिवळी होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी हा लिंबूचा रस पिळून घेत आहे. यामुळे आपलं पाणी एकदम पांढरं शुभ्र असं स्वच्छ नितळ राहतं. हे पहा, लिंबूचा रस घातल्यावर किती मस्त दिसत आहे पहा. आता इथे उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ छान असा नितळून घेऊन घालायचा आहे. मी यातील पाणी काढून घेतलं, तांदूळ छान असा नितळून यामध्ये घालत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी छान उकळतं पाहिजे. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचं आहे, जेणेकरून आपला भात सळसळीत होणार आहे. आता 7 ते 8 मिनिटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. साधारण 90% हा भात आपला शिजला पाहिजे. मोठ्या फ्लेमवरच हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, कमी किंवा मध्यम फ्लेमवर नाही. अशा उकळत्या पाण्यामध्येच हा भात व्यवस्थित छान शिजला जातो. हे पहा, इथं 70 ते 80% आपला भात शिजत आलेला आहे. अजून एक 10% म्हणजे थोडा वेळ आपला भात शिजला म्हणजे इथे भात आपला तयार होतो. मस्त असा आपला इथं पांढरा शुभ्र असा तांदूळ शिजून झालेला आहे. आणि हे पहा, मी तुम्हाला दाखवते, 70-80 नाही 90% आपला भात इथे शिजलेला आहे. आता इथे आपल्याला पाण्यातून छान असा नितळून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि मग हा चिकनमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता तुमचा भात असा सळसळीत मोकळा होत नसेल तर तुम्ही शिजताना यामध्ये तेल देखील घालू शकता. आता हा भात मी छान असा नितळून घेणार आहे. पूर्ण पाणी यातील नितळून घ्यायचं आणि जे आपलं चिकन शिजवलेलं होतं ना त्यावरती हा भात घालून घ्यायचा आहे. आता या चिकनमध्ये, चिकन खालीच आहे, यामध्ये आपण हा शिजलेला भात असा वरती लावून घेणार आहे. कारण मी थर लावणार नाही, कारण आपलं चिकन एवढं जास्त शिजलेलं नाही, 20-30% शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे चिकन आपलं खालीच राहणार आहे आणि आपल्याला ते नंतर थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी इथं अशा पद्धतीने वरून भाताचा थर लावून घेतलेला आहे सगळा. आणि जो आपला तळून घेतलेला कांदा होता तो कांदा यावरती अशा पद्धतीने पसरून घेणार आहे. आणि यावरतीच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. यावरती तूप किंवा दूध केसराचं पाणी हे काही घालणार नाही आहे मी, कारण साधी सोपी इथे बिर्याणी करत आहे मी इथे. आता झाकण लावून मी इथे 25 ते 30 मिनटं बिर्याणी लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे. हे पहा, तर इथे पाहू शकता तुम्ही, इथं मस्त मोकळी अशी सळसळीत बिर्याणी तयार झालेली आहे. आणि चमचमीत चिकन आणि ग्रेव्हीसुद्धा खाली झालेली आहे तयार. एकदम मस्त अशी चमचमीत इथे बिर्याणी आपली तयार झालेली आहे. हे पहा,
अगदी मस्त पांढरा शुभ्र भात देखील आपल्याला बिर्याणीचा तयार झालेला आहे. तर लगेचच ताट वाढायला घेऊया. मस्त अशी मोकळी सळसळीत अशी आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम अशी लागते आणि करायला एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने करू शकता. एकदम भन्नाट अशी भारी लागते ही बिर्याणी. अशा पद्धतीने तुम्ही जर बिर्याणी बनवाल ना तर मस्त फ्लेवरफुल लागेल, चमचमीत देखील लागेल आणि अजिबात कोरडी होणार नाही. जास्तही कोरडी होऊ नये यासाठी मी इथे दह्याचं प्रमाण वापरतो आणि जे मसाले वापरतो त्यामुळे मॅरिनेट करताना आपली बिर्याणी एकदम छान अशी मॅरिनेट होते आणि त्याला मनानं चांगलं पाणी सुटतं. त्यामुळे त्याची ग्रेव्ही होते आणि अजिबात आपली बिर्याणी एकदम फडफडीत होत नाही. अशा प्रकारे ग्रेव्हीची बिर्याणी तयार होते आणि टायमिंग पण मी परफेक्ट सांगितले. या पद्धतीने तुम्ही जर बिर्याणी केली तर चिकन देखील तुमचं अगदी मऊसूत छान असं शिजलं जाणार आहे. अशा पद्धतीची ही चिकन बिर्याणी खायला देखील खूप मस्त अप्रतिम अशी लागते आणि मला आशा आहे तुम्हाला माझा हा बिर्याणीचा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.